सुनीलजी, वेगळा प्रश्न आहे. परभणीमध्ये महापौर जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेने मुस्लिम दिलेला आहे आणि हिंदू जो आहे तो उपमहापौर मध्ये बसवलाय तो काँग्रेस पक्षाचा. कसं पाहता येईल? मला हिंदू मुस्लिमचा काय विषय आला? मुंबईमध्ये भाजप म्हणत होतं खान महापौर बसवणार, तर परभणीमध्ये मुस्लिम महापौर बसवला. मला असं वाटतं तो काम करणारा आहे ना, काम केलं पाहिजे त्यांनी, हा महत्वाचा मुद्दा आहे. मुसलमानांना देशात राहायला अलाउड आहे का नाहीये, हा महत्वाचा विषय आहे. सुनीलजी, चंद्रपूरमध्ये जो गोंधळ झाला, या गोंधळाला जबाबदार सर्वस्वी काँग्रेसच आहे असं सध्या म्हटलं गेलेलं आहे. ठाकरेंची जी भूमिका आहे त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. काय नेमकं? मला तर काय कळत नाही. म्हणजे मीही बघितली संजय राऊतांची पत्रकार परिषद. ते सांगत होते की दोन काँग्रेसमध्ये भांडण होती, मग आमच्या वरच्यांनी गंभीररित्या चर्चा नाही केली वगैरे 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 वगैरे. म्हणजे तुम करे तो रास लीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची. तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होतं ना, जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता. तुम्ही भाजप बरोबर कसे गेले मग तिकडे? म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य बरोबर. दुसऱ्या केलं की मग इथे येऊन अशा प्रकारे योग्य नाही. रास लिहिला, हम करे तो कॅरेक्टर. नाही काय करायची नाही करायची त्यांच्या पक्षाचा विषय, त्याच्यामध्ये मी पडणार. माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडनं मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले. ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी. ठीक आहे. आणि हे कोणी घडवून आणलं माहिती आहे की याच्या मागे कोणाचा हात होता, कुठल्या उबाटाच्या नेत्यांनी हे सगळं स्कूप अप केलं, हे सगळं घडवून आणलं. एकदा त्यांनी त्यांच्या पण घरात विचारायला पाहिजे. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे की संजय राऊतांना अंधारात ठेवलं का संजय राऊतांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, हे पण बघावं लागेल चंद्रपूरच्या बाबतीत. गेल्या 1.5 वर्षामध्ये साधारण मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं मुंबईमध्ये वाढलेली आहेत आणि त्या संदर्भात मुंबई हायकोर्टानं खरं तर पालिकेवर ताशेरे ओढले. त्यांनी असं म्हटलेलं आहे, जर योग्य वेळेस कारवाई नाही झाली तर मुंबईकरांना पुढ्यानेच प्रवास करावा लागेल. तर मला असं वाटतं की या संदर्भातले आता जे कोण निवडून आलेले आहेत त्यांनी गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. आम्ही एक प्रस्ताव असताना महापालिकेला दिलेला की अनधिकृत बांधकाम असतील किंवा अनधिकृत फेरीवाले असतील, या सगळ्यांवर कारवाई करायला महापालिकेकडे तसा फोर्स नाहीये. त्यामुळे महापालिकेने प्रत्येक वॉर्डसाठी एक डेडिकेटेड पोलीस स्टेशन ठेवावं, ज्या पोलीस स्टेशनचा फोर्स हा फक्त महानगरपालिकेच्या संदर्भात होणाऱ्या गुन्ह्याच्या अनुषंगानेच काम करेल, जेणेकरून या सगळ्या गोष्टींवर आळा बसेल आणि त्याचे पैसे हे महापालिकेने पे करावेत. महापौर असे म्हणाले कारण की 8% जो दरवर्षी पाणी पट्टीमध्ये वाढ होते ती आता रद्द केली. नाही कसं आहे, वाढ रद्द करा हे करा. आज महापालिकेची परिस्थिती अशी आहे आर्थिक परिस्थिती की पुढच्या 5 वर्षानंतर अधिकाऱ्यांचे पगार सुद्धा होणार नाहीत अशी आर्थिक परिस्थिती आहे. त्यामुळे आपण जेव्हा कर रद्द करतो एखादा, त्यावेळेला तुम्हाला दुसरा कर इंट्रोड्यूस करावा लागतो जो तुमचं डेफिशियट भरेल. आज ऑक्ट्रा रद्द झाला, आता तुम्ही म्हणणार पाणीपट्टी आम्ही रद्द करतो. महापालिकेला कर कुठनं येणार आहे? महापालिकेला जी विकास कामं करायची आहेत त्याच्यासाठी येणारा पैसा हा राज्य सरकार देणार आहे, केंद्र सरकार देणार आहे का महानगरपालिकेने स्वतः जमवायचं? याच्या संदर्भात काहीतरी क्लिअरिटी लागेल ना. चंद्रपूरच्या नगरसेवकांना मी कालही सांगितलं, ह्याच्यामध्ये काँग्रेस पक्षानं अधिक गंभीरतेनं चर्चा करणं गरजेचं होतं शिवसेनेच्या आमच्या नगरसेवकांशी, त्या गटाशी. त्यांच्यामध्ये वंचितचेही काही लोक होते, काही अपक्ष होते. पण दुर्दैवानं काँग्रेस पक्षांच्या तिथे 2 गट आहेत, दोघांनी वेगवेगळं रजिस्ट्रेशन केलं असेल, आपण पाहिलं असेल. काँग्रेस पक्षाच्या 2 गटामध्ये एकवाक्यता शेवटपर्यंत होत नव्हती, झाली नाही. आम्ही त्या संदर्भात वरिष्ठांशी बोललो.
खासदार श्रीमती धानोरकरांशीही बोलणं झालं, विजय वडेट्टीवारांशी बोलणं झालं, तरीही जर त्या दोघांमधलंच मिटत नाही, अशा वेळेला स्थानिक राजकारणामध्ये काय उलथापालथ झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, महापौर पद वगैरे दिलंय. त्या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालतायत. स्वतः कदाचित 1-2 दिवसात त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन. पण एक सांगतो, मी तुम्हाला माननीय उद्धवजींचं परत एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका त्यांची नव्हती आणि आजही नाही. ज्या भारतीय जनता पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरायला मदत केली, अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका, हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होते. या उपर जर कोणी सुपर उद्धव ठाकरे झाले असतील तर मला माहित नाही. नाही, पण ते सुपर उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई आहेत ना. भाऊसाहेब, एक स्पेसिफिक प्रश्न आहे, ते सुपर उद्धव ठाकरे वरुण सरदेसाई आहेत का? कारण गिरे नाही, त्यांच्या प्रतिक्रियेत असं म्हणता आहेत मला की गिरे आम्ही संपर्कात होतो वरुण सरदेसाईच्या, त्यांनी सांगितलं तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घ्या. नाही, त्यामुळे नको. ते वरुण सरदेसाई योग्य वाटेल हे तो सुपर निर्णय उद्धव ठाकरे आहेत का? नाही. उद्धव ठाकरे एकच आहेत. जसे बाळासाहेब ठाकरे एक, तसे उद्धव ठाकरे एक आहे. मी स्वतः उद्धव ठाकरेंचे आदेश मानतो. मी किती मोठा झालो तरी एखादी गोष्ट जरी मला मनाला पटली नाही, पण जेव्हा माझे पक्षप्रमुख मला सांगतात की संजय आपल्याला हे करायचंय, पुढे न्यायचंय, तेव्हा मी त्या संदर्भात कधीही वाद घालत नाही. आणि